तर आज आपण बनवणार आहे ते शेवगाच्या शेंगा. मी इथे 5 ते 7 शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या आता आपण सोलून घेऊया. बघा, तर मी या पद्धतीने व्यवस्थित काप करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित सोलून पण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने सोलून घेतलं तर बघून बघा. मी इथे एक एक शेंग तुम्हाला दाखवते. व्यवस्थितपणे सोलून घेतलं आहे. मी ते गॅसवर गंज ठेवलेलं आहे. त्यात मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा हलका ब्राऊन झाला की आपण यात आलं लसणाचं पेस्ट टाकून घ्या. पण मी इथे माझे शेंगा थोड्या जास्तच आहेत, रसा घट्ट यायला हवा म्हणून मी जरा कांद्याचा पेस्ट केलेला आहे. तर मी इथे 2 चम्मच कांद्याचा पेस्ट घेतलेला आहे. हे जर आपण जरा परतून घेऊया आणि कांद्याचा पेस्ट थोडा हलका ब्राऊन झाला, लालसर झाला की आपण यात आलं लसणाचं पेस्ट टाकून घ्यायचं. तर बघा, छान इथे कांद्याचा पेस्ट छान लालसर होत आहे. इथे छान कांद्याचा पेस्ट छान झालेला आहे. तर मी इथे आता आलं लसणाचं पेस्ट टाकून घेते. मी इथे 2 चम्मच आलं लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे. ते आपण जरा परतून घेऊया आणि हे मिश्रण पण छान शिजलेलं आहे. तर आपण यात तिखट घालून घेऊया. मी ते 2 ते 2.5 चम्मच तिखट घेतलेलं आहे. ते त्याला पण थोडं परतून घ्यायचं की खाली जळायला नको म्हणून. आता इथे मी 1 चम्मच हळद घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे, वाघमारे मसाला, आणि धनिया पावडर घेतलेली आहे. इथे 2 चम्मच मी इथे धनिया पावडर घेतलेली आहे. ते धनिया पावडर घेतलेलं आहे 2 चम्मच. ते आपण जरा आता परतून घेऊया थोडं. परतून घेतलं. आता मी इथे मीठ टाकून घेते. मी ते 1 ते 1.5 चम्मच मीठ घेतलेलं आहे. आपला पोहा खाण्याचा चम्मच राहते त्यांनी. आता आपण ते जरा परतून घ्यायचं आणि आता आपण टाकून घेऊया टोमॅटो. मी ते टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. 1 ते 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. थोडं पाणी टाकून घ्यायचं की टोमॅटो व्यवस्थित शिजून जातील असं. आणि थोडा मसाला जरा शिजायला 5-1 मिनटं इथे असं झाकून ठेवून द्यायचं. मी इथे झाकून ठेवून देते. मसाला थोडा शिजायचा आहे. बघूया तर आपला मसाला बघा व्यवस्थित हा शिजलेला आहे मसाला. इथे छान तुम्ही बघू शकता. बघा, टोमॅटो पण पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही. बघा, मसाला छान अगदी व्यवस्थित झालेला आहे. आता आपण शेंगा टाकून घेऊया. आपण शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या शेंगा यात टाकून घेऊया. तर मी इथे सगळ्या शेंगा इथे व्यवस्थितपणे टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या परतून घेऊया छान मसाल्यामध्ये. बघा, मी इथे सगळ्या शेंगा व्यवस्थित मिसळलेल्या आहेत. आता आपण या 10-1 मिनटं झाकून ठेवून देऊया. तर बघा, आपल्या शेंगा इथे व्यवस्थित मसाल्यामध्ये झालेल्या आहेत. आता आपण यात थोडं पाणी टाकून घेऊया.
म्हणजे थोडा भाजीला रस्सा हवेल म्हणून मी ते 1 गिलास पाणी टाकून घेते. 1 गिलास पाणी टाकून घेतलं आणि 2-1 मिनटं इथे शिजू द्यायचं. मग आपल्या शेंगा पूर्णपणे तयार. बघा तर गाईज, आपल्या शेंगा इथे पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. तुम्ही या शेंगा पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा छोटे मुलं तर या शेंगा अगदी अशाच खातात. आणि ही आहे आपली भाजी आज तयार. मटणापेक्षाही चविष्ट अशी आणि पौष्टिक पण. ठीक आहे तर गाईज, तुम्ही मला